काल रात्री आपल्या गावात द लेजंड भगतसिंग युथ क्लब ह्युरी यांच्यातर्फे शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। आणि व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला अंधार दिसत असेल तर ते आहे आमच्या गावाचा ग्रामपंचायतचा विकास। आणि दुसऱ्या दिवशी आपण निघालो होतो काळला जाण्यासाठी। काळला जाण्याचं कारण म्हणजे आपली जी स्टिक होती ती स्टिक हर्षल भाऊने तोडली होती म्हणजे तिचा नट हरपवला होता मित्रांनो। मला म्हणे तुझ्या खिशात टाकला आणि त्यांनी खिशात टाकलाच नव्हता। नंतर आपण निघालो होतो काळला जाण्यासाठी आपण पोहोचलो पेट्रोल पंपावरती गेलो आणि लैलाला औषध पाजलं। लैलाला औषध पाजल्याच्या नंतर आपण पोहोचलो काळीमध्ये गेल्याच्या नंतर सर्वात पहिले आपण गेलो प्रदीप हार्डवेअर कडे। सतत पडत असलेल्या पावसाने रस्त्यावरती दहशत केली होती भावांनो, कारण की एवढं पाणी साचलं होतं की खूपच खतरनाक असा रस्ता पार करून आपण पोहोचलो प्रदीप हार्डवेअर पाशी। त्या भाऊला म्हणलं, भाऊ या स्टिक साठी मला एक नट पाहिजे म्हणलं, असेल तर पटकन दे म्हणलं। तर दुकानाचे स्वतः मालक आपल्याला म्हणले हो म्हणे मिळून जाईल म्हणे, काय टेन्शन घेऊ नको म्हणे। नंतर त्यांच्या दुकानातल्या माणसांना सर्वांना आपल्या ब्लॉग मध्ये घेतला आणि त्यांना खूप आनंद झाला भावांनो। आणि आपल्या स्टिकचा नट मिळाल्या कारणामुळे आपल्याला पण खूप आनंद झाला। आणि नंतर आपण आलो घरी आणि घरी आल्याच्या नंतर आपण एका खूप मोठ्या सेमिनारचं आयोजन केलं होतं। त्या सेमिनारला मोजून 3 लोकांची उपस्थिती होती आणि त्या सेमिनारचे अध्यक्ष होते निकित भाऊ पायकराव। सेमिनारचं आयोजन गावातल्या महादेवच्या मंदिरावर होतं। त्या सेमिनार मध्ये 0 to हीरो कसं व्हायचं ही चर्चा चालली होती। आणि काय फायदा भावांनो जर आमच्या गावात एवढा मोठा टावर असेल आणि त्याचा 5G नेटच चालत नसेल। आणि संध्याकाळी आपण गेलो होतो पाणी आणण्यासाठी, पण पाण्याला वाटलं की मलाच घ्यासाठी आले म्हणून आकाशातूनच पाण्याची सुरुवात झाली भावांनो। आणि पाणी का थांबायचं नाव घेत नव्हतं, त्यामुळे पाण्याला 4-5 शिवा देऊन आपण आलो घरी। तर चला मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये, फॉलो करायला विसरू नका।